मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या 6 मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर मराठा बांधव जे ते मुंबईतून माघारी फिरण्याला सुरुवात झालेली आहे। मी सध्या जालन्यातील रामनगर येथे आहे आणि या रामनगर येथील मराठा बांधवांनी मुंबईच्या मराठा बांधवांसाठी जवळपास 15 क्विंटलचा चिवडा तयार करण्यात आलेला होता। मात्र काल मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधव जे ते परतीला फिरलेत। त्यामुळे जे परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात मराठा बांधव वापस जात आहेत त्यांच्यासाठी या मराठा बांधवांनी चिवडा आणि पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे। आपल्या सोबत मराठा बांधव आहे। दादा काय सांगाल, तुम्ही या मुंबईला पाठवण्यासाठी चिवडा बनवला होता, मात्र आता जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झालेल्या आहे, आता तुम्ही वाटताय काय सांगा? आम्ही रात्री निघणार होतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। चिवडा आणि पाणी बॉक्स घेऊन, पण मागण्या मान्य झाल्यामुळे आता आम्ही इथं वाटप चालू केली। कोणकोणत्या जिल्ह्यातले बांधव थांबतात? आता हिंगोली आहे, परभणी आहे, नांदेड आहे, वसमत आहे, शेलू आहे, हे बांधवांचं वाटप चालू आहे सध्या। सरपंच, किती क्विंटलचा आपण चिवडा बनवलेला होता आणि आता कशा पद्धतीने वाटप या ठिकाणी सुरू आहे? आम्ही स्वतः सुद्धा त्या आंदोलनामध्ये सामील झालो होतो आणि ज्यावेळेस पहिल्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी शासनानं कोणतीही व्यवस्था केली नव्हती। आम्हाला सुद्धा खाण्यापिण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला परेशानी झाली, म्हणून आम्ही परत येऊन पुन्हा गावाला सांगितलं की त्या ठिकाणी खाण्यापिण्याचा बराच तुटवडा आहे, म्हणून आमच्या गावाने सगळ्यांनी एका मताने येऊन त्या ठिकाणी जवळपास 15 क्विंटल चिवडा आणि 1000 पाण्याचे बॉक्स हे तयार केले होते आणि ते आता आज घेऊन जायचे होते। परंतु शासनानं कालच जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केला, म्हणून जे परतीचे जे प्रवासी असतील, जे आंदोलक परत जातील, म्हणजे जवळपास नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्यातले, तर त्यांना या ठिकाणी वाटप करून जवळपास पुढे एक स्टॉल या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा चिवडा आणि पाणी आणि चहाचं नियोजन सुद्धा आम्ही केलेलं आहे। नाना काय सांगाल, आज सगळे तुम्ही जी व्यवस्था केलेली आहे? आम्ही माननीय जरांगे पाटलाच्या आदेशानं मुंबईला चाललो होतो। एक टीम आमची जाऊन आली, यंग टीम आमची जाऊन आली। आम्ही जे सिनियर लोक होतो त्यांनी सांगितलं होतं की 2 टप्प्यामध्ये आपल्याला तिथे जायचं, धोत्रावाले, टोप्यावाले पाठीमागून आपल्याला जायचं। ह्या हिशोबानं आम्ही पूर्ण टीम आणि आमचा एरिया पूर्ण आम्ही खाण्यापिण्याचं साहित्य, पाण्याच्या बॉटल, चहाच्या शेगड्या, चहा, दूध आम्ही सगळं घेऊन मुंबईला चाललो होतो। जोपर्यंत आमचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत आम्ही परत येणार नव्हतो। आमची अशी ठरली, आम्ही आमचे सगळे कंपनी 15 क्विंटलचा चिवडा आणि जवळजवळ 5000 पाण्याच्या बाटल्या आम्ही कॅन्टरमध्ये रात्री भरून ठेवल्यात। परंतु रात्री आम्हाला काल संदेश आला की असा कार्यक्रम झाला आणि तुमच्या मागण्या मान्य झाल्यात। तरी आमच्या पूर्ण मागण्या मान्य झालेल्या नाहीत। जितक्या झाल्या तितक्यावर आम्ही जरांगे पाटलाच्या म्हणण्यानुसार आमचं समाधान झालं। त्या समाधानामुळं मग आम्ही परत येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी इथं चिवडा आणि जालन्या जिल्ह्यापासून खालचे पूर्ण जिल्ह्यात पूर्णला आम्ही संकल्प केला, सगळ्याला पाणी, चहा आणि चिवडा हे पूर्ण आम्ही इथं पुरवणार आहे। काय शरद, काय सांगाल? रामनगर येथील सर्व गणेश मंडळांनी निर्णय केलता की बाबा भंडारे जे प्रसादाचे भंडारे करत असतील ते कॅन्सल करून जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून सगळ्यांनी भंडारे कॅन्सल केले आणि सगळ्यांनी जी भंडाऱ्याची वर्गणी होती ती एका ठिकाणी गावात जमा केली आणि त्यातून 15 क्विंटल चिवडा तयार केला आणि पाणी बॉक्सची नियोजन केलं आणि हे सगळं मुंबईसाठी रवाना करायचं होतं। पण शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केलं, GR पाटलाच्या हातात दिला। पाटलांनी सांगितलं, पाटलाच्या आदेशानुसार हे सगळ्या गोष्टी जाणार होत्या, पण पाटील रिटर्न फिरल्यामुळं सगळे थांबले आणि इथून म्हणजे जालना जिल्ह्यापासून खाली परभणी असन, हिंगोली असन, नांदेड असन हे सगळे बांधव जे वापस जाणार आहे त्यांच्यासाठी हा चिवडा आणि पाण्याची बॉटल आणि चहाचं पण नियोजन आम्ही सगळ्या रामनगर ग्रामस्थांच्या वतीने केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात पण जे पाटील जी दिशा देतील त्या दिशेने हा समाज, रामनगर आणि रामनगर वासी हे सगळे काम करणार आहेत। नक्कीच काय सांगाल, आज रामनगरच्या वतीने चिवड्याचं वाटप करण्यात येते? सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय। मी एकच सांगन, आमचा जे 15 क्विंटल रामनगर वाशिकून 15 क्विंटल चिवड्याची वाटप होती, पण 15 क्विंटल जावची 25 क्विंटल तरी लागला चालतो। पण आमचा आज संकल्प आहे की पूर्ण दिवस 4 जिल्ह्यातले लोक या रोडनं खाली जाणार, ते पूर्ण दिवस हे मराठ्या मावळ्याची सेवा करायचं आमचं ठरलेलं आहे। 15 क्विंटल जावची 50 क्विंटल लागला तरी गावकऱ्याच्या वतीनं तयारी आहे, पण पूर्ण दिवस मावळ्यासाठी सेवा आहे। लाखो मराठा बांधव जे मुंबईला गेले होते ते आता गावाकडे परतत आहे, त्यांच्याच
चहा पाणी आणि नाश्त्याची सोय जालना मंठा रोडवरील रामनगर येथील ग्रामस्थांनी केलेली आहे. आपल्या सोबत सगळे ग्रामस्थ आहेत. दादा, काल जरांगे पाटलांच्या लढ्याला यश येताना पाहायला मिळालं. 6 मागण्या मान्य झाल्या. तुम्ही सगळी सोय करताय, काय भावना आहेत नेमकी? आम्हाला जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य झाल्या याचं खूप अभिनंदन आहे. आणि समाजासाठी जरांगे पाटील मुंबईत गेले. संपूर्ण महाराष्ट्रातला समाज जरांगे पाटलाच्या कायम सोबत राहणार आहे. आणि सदावर्ते सारखे नालायक माणसं हे 2 समाजात तेढ निर्माण करायचं काम करते. आम्ही याचा निषेध करतो. ए सदावर्ते, तू रामनगरला आला, तू रामनगरला आला, आम्ही मुंबईला आलो होतो. मराठ्याचं तू काहीच वाकडं करू शकत नाही. या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील आहे जे की जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी चहा पाणी सोय करतात. काय सांगाल, काय भावना आहेत नेमकी? सगळे ग्रामस्थ कुठले तुम्ही सगळी सोय करताय मराठा बांधवांची? आम्ही रामनगर इथले आमच्या रामनगरला इथं 15 क्विंटलचा चिवडा केलेला आहे और पाणी बॉक्स आहे. 2 आयसर भरून आम्हाला संध्याकाळी जायचं होतं मुंबईला. तर आम्हाला माहिती झाल्यानंतर आमच्या गावकऱ्यांना इथंच पाल मांडलेला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी और जिंतूर, रामनगर, जरांगे पाटलाला आमचा मुस्लिम समाजाचा पाठिंबा. काय सांगाल भैया, काय काय व्यवस्था करत आहे रामनगर ग्रामस्थांच्या वतीने? म्हणून दादा जरांगेचे मुंबई समर्थकासाठी रामनगर ग्रामीण भागातले बंद आहे. मराठे आज आम्हाला मुंबई जायचं होतं, पण काल आरक्षण भेटल्यामुळे आम्ही सध्या रामनगरला 15 क्विंटल चिवडा आणि 1000 बॉक्स पाण्याचे हे रामनगर वतीनं म्हणता ते जिंतूर हायवेला वाटप सामान. सगळी व्यवस्था केलेली आहे तुम्ही. काय नेमकी भावना, कधी जायचं होतं मुंबईला आणि काय तयारी केली होती रामनगरच्या ग्रामस्थांनी? आम्ही परदेशाला मुंबईवरून रामनगरला आलो आणि काल 15 क्विंटल चिवडा आणि 1000 बिस्लेरी बॉक्स आम्ही आज 11 वाजता मुंबईला रवाना होणार होतो. पण मधातच आपल्याला 3 वाजता आरक्षण मिळालं. म्हणून आता मंठा जालना मंठा हवेवर रामनगर हे गाव आहे, इथे आता वाटप चालू आहे. हे काही मुंबईहून परतलेले बांधव आहे जे की इथं थांबले होते. काय सांगाल, मुंबईकडनं प्रवास करता तुम्ही, कशी व्यवस्था करण्यात येते मराठा समाजाकडनं? कसं? आमचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्यानंतर दादांनी उपोषण मागे घेतलं, सोडलं. त्याच्यानंतर आम्ही मुंबईहून निघालो. तर आम्हाला म्हणजे असं जाणवलं पण नाही की आम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यात नाही. असं गेल्याच्या नंतर कुठं पण असंच वाटतं की आम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यातच आहे. कारण की एवढे मराठा बांधव म्हणजे अशी सोय करत आहेत, कुठं बिस्लऱ्या, पाणी बॉटल, म्हणजे असं कधी वाटलंच नाही की आम्ही हिंगोली जिल्ह्यात नाही. आता जालना जिल्ह्यात आलो, रामनगरला आहे. तर आम्ही एका हॉटेलवर जेवणासाठी थांबणार होतो, पण योगायोग असा झाला की यांचे 2-3 बांधव आले. त्यांनी सांगितलं की रामनगरला आमच्या इथं नाश्त्याची उत्तम सोय केलेली आहे. आम्ही आलो. आम्ही नाश्ता, चहा असं एकदम सगळ्या गोष्टी म्हणजे बघायचंच काम नाही. मराठा समाजाचा दैवत दादा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेहमी आणि सदैव सोबत राहणार आहे. एक मराठा. काय सांगा? काल मनोज दादाच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या, त्याबद्दल अभिनंदन. आणि मला हाके आणि ह्यो सदावते याला एकच सांगायचं, कुत्र्या मराठ्याला सरे भारीच आहे. मराठी पूर्ण तुझ्यापेक्षा भारीच आहे, एवढंच सांगायचं मला. नक्कीच जे मराठा बांधव हिंगोली, नांदेड या रामनगरच्या परिसरामधून खाली जातात त्यांच्यासाठी रामनगर येथील मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील किंवा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने जी आहे ती नाश्त्याची, चहाची सगळी सोय करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, रामनगर, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.